आजचा व्हिडिओ आपण बेबी फूड बद्दल नाही, तर आज आपण थोडासा इतिहास, सायन्स आणि इंडियन विजडम बद्दल पाहणार आहोत. खूप लोक विचारतात की बाळाचं वजन वाढत नाही, बाळाचं वेट गेन होत नाही, तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. त्याच्यासाठी आपण वेट गेन साठी अनेक गोष्टी देतो, जसं की पटॅटो. पण तुम्हाला त्याच्या पाठीमागचा इतिहास थोडा माहिती करून गेलं हे महत्वाचं वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. इंडियन किचन मध्ये बटाटा बघतो, म्हणजेच पटॅटो. हे प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येक जण आपण बनवतो. पण तुम्हाला एक रियालिटी माहित आहे का की पटॅटो हा इंडियन फूड नाही आहे. हे इंडियामध्ये उगवलं जाणारं एक भाजी अजिबात नाही आहे. ह्याच्याबद्दल मी रिसर्च केला आहे, ते योग्य आहे की नाही आहे हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजेच बटाटा, त्याचा उगम हे भारतात नाही, तर ते साऊथ अमेरिका, पेरू आणि बोलिव्हिया हे मेन ओरिजिन कंट्रीज आहेत. हा बटाटा इंडियामध्ये कसा आला आणि आपण कसे खातो, कारण की 16th सेंचुरीमध्ये पोर्तुगीजनी हे बटाटा आपल्या इंडियामध्ये आणला, स्पेशली गोवा आणि कोस्टल रिजन मध्ये. सुरुवातीला पटॅटो हा ह्युमन फूड म्हणून वापरला नाही गेला, तर हा ॲनिमल फीड आणि फमाइन फूड म्हणून वापरला गेला होता. पटॅटो हजारो वर्षापूर्वी आपल्या आहाराचा भाग नव्हता. मग आपल्या भारतीय पारंपरिक आहारात काय खाल्लं जात होतं? रताळ म्हणजे स्वीट पटॅटो, कंद, परत भगर, डाळी, तांदूळ, हे सगळं सीझनल, लोकल आणि गट फ्रेंडली फूड हे आपलं इंडियन. म्हणजेच बटाटा हे वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण हे बेबीसाठी फर्स्ट फूड म्हणून हे आयडल नाही, हे माझं म्हणणं आहे. बटाट्यामध्ये स्टार्च जास्त असतो, जे बेबीच्या डायजेशनसाठी हेवी पडतं. बटाट्यामध्ये फायबर्स कमी असतात, ज्यामुळे डायजेशन स्मूथ होत नाही. हाय स्टार्चमुळे बेबीचा ब्लड शुगर एकदम स्पाइक करू शकतो. हाय स्टार्च आणि लो फायबरमुळे कॉन्स्टिपेशनचा रिस्क वाढू शकतो. स्वीट पटॅटो हे एन्शंट म्हणजेच ट्रेडिशनल, पुरातन काळापासून आलेलं हे सुपरफूड आहे. हे हे रताळ खूप वेगळ्या वर्षापासून इंडियन हाऊसहोल्डमध्ये, आयुर्वेदामध्ये बाल्य आणि पथ्य हे नॅचरली स्वीट फूड बेबी एक्सेप्ट करतो. फीडिंग मध्ये एक रूल आहे आणि ICMR प्रमाणे सुद्धा हे आहे की फूड जितकं नॅचरल आणि फायबर रिच आहे, तेवढंच ते डायजेशनसाठी बेबीच्या खूप जास्त चांगलं आहे. रताळ्यामधले कार्बोहायड्रेट स्लो डायजेस्ट होतात, जे बेबीसाठी जेंटल आणि सेफ आहे. रताळ्यामध्ये खूप फायबर्स आहे, ज्यामुळे कॉन्स्टिपेशनचा रिस्क कमी होतो. स्वीट पटॅटोमध्ये स्टार्च कमी असल्यामुळे ब्लड शुगर लेवल स्पाइक होत नाही. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन A खूप आहे, जे बाळाचे डोळे, इम्युनिटी आणि स्किनसाठी इम्पॉर्टंट आहे. स्वीट पटॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट खूप आहेत, जे गट इन्फ्लमेशन कमी करतो. त्याची प्युरीची रेसिपी खूप सोपी आणि पटकन बनणारी आहे. हे तुम्ही टेन्शन फ्री तुमच्या बाळाला देऊ शकता. त्याचा काहीही साईड इफेक्ट तुमच्या बाळावर होणार नाही, पण उलट चांगला इफेक्ट तुमच्या बाळावर तुम्ही बघू शकता, तुम्ही नोटीस करू शकता, कारण की त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रिशन आणि त्याला कॉन्स्टिपेशन पासून वाचवणारं हे फूड आहे. हे एक इंडियन सुपर फूड आहे. तुमच्या बाळाला तुम्ही हे नक्की देऊन बघा. आता आपण रेसिपी पाहूया. मी 2 रताळी घेतली आहेत, ती स्वच्छ धुवून आपण एका बाउलमध्ये पाणी टाकून ते कुकरला लावून घेणार आहोत. कुकरचे 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, ते छान मऊ शिजून येण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती मऊ शिजलेलं आहे. आता त्याची साल काढून घ्यायची आहे दोन्ही स्वीट पोटॅटोजची, आणि याला आपण आता गाळणीच्या साहाय्याने त्याला स्मॅश करून घेणार आहोत. मी मिक्सर ग्राइंडरचा वापर नाही केला आहे, बिकॉज त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात हे असे शीत असतात, जे फायबर्स असतात, जे बारीक होत नाही. ते बाळाला, हे जे थ्रेड्स आहेत ते बाळाच्या घशामध्ये अडकू शकतात, ठसका लागू शकतो, त्यामुळे मी हे वापर केला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून त्याला स्मूथ प्युरी करून घेतली आहे. तुम्हाला किती पातळ हवं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता. थोडंसं स्टार्टिंगला मी बारीकच हे केलेलं आहे, थोडंसं वॉटरी केलेलं आहे, त्याला स्मूथली पिता यावं म्हणून. ही स्वीट पोटॅटो प्युरी रेडी झालेली आहे आपली.